पण ही अलक्ष्मी म्हणजे फक्त दारिद्र्य नाही. ही अलक्ष्मी म्हणजे अस्वच्छता, राग, क्रोध, असूया, द्वेष, म्हणजे थोडक्यात आपल्यात असलेले जे दुर्गुण, हे दुर्गुण म्हणजे अलक्ष्मी. आणि मग 16,800 स्त्रियांची मुक्तता केली आणि त्यांना सगळ्यांना घेऊन त्यानंतर तो द्वारकेला आलेला आहे. आणि तो जो आला तो पहाटेच्या वेळेला आलेला होता. त्या काळापासून लक्ष्मीचं रूप हे त्या काळामधलं म्हणजे जे श्री सुक्तात केलेलं आहे ना, त्याच्यावरून भारतीय संस्कृती किती उच्च संस्कृती होती याच विचाराने उच्च संस्कृती हे आपल्याला लक्षात येतं. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया प्रस्तुत वर्तमानमध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, दीपावली विशेषच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज बोलणार आहोत भारतीय संस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक मेधा सोमण मॅमशी. पहिल्या भागामध्ये आपण दाकृ सोमण सरांकडून पहिल्या 2 दिवाळीच्या दिवसांचं वसुबारस आणि धनत्रयोदशी यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. तर आजच्या या भागामध्ये आपण नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचं महत्त्व, त्याच्याशी संबंधित कथा, केली जाणारं पूजन आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर या लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी या विशेष भागामध्ये मेधा मॅमचं आपण स्वागत करूया. नमस्ते मॅम. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना ही दिवाळी सुखाची, आनंदाची, यशाची आणि आरोग्याची जावो ही सर्वांसाठी परमेश्वराची प्रार्थना. तर मॅम, आता पहिलाच प्रश्न, तर आपल्याकडे नरक चतुर्दशी साजरी केली जाते. तर नरक चतुर्दशी याचं काय महत्व आहे? म्हणजे नरक या शब्दाचं महत्व आपल्याकडे, म्हणजे नरक हे वाईट अर्थाने म्हटलं जातं ना, म्हणजे काहीतरी वाईट आहे किंवा डेंजर आहे असं काहीतरी. तर नरक चतुर्दशी ह्या सणाचं नाव कसं काय बरं असू शकतं किंवा त्याला काय महत्व आहे? नरक चतुर्दशी असं आपण म्हणतो ते नरकासुर राक्षसाचा वध श्रीकृष्णाने केलेला आहे आणि म्हणून त्याला नरक चतुर्दशी असं नाव पडलेलं आहे. म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवशी प्राग ज्योतिषपूर राज्य आणि त्या ठिकाणी नरकासूर राज्य करीत होता. अत्यंत अन्यायाने तो प्रजेशी वागत होता. अन्याय अत्याचार चालू होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने तरुण मुली आणि राजांच्या म्हणजे राजकन्या, राजांच्या राण्या या सगळ्यांचं अपहरण करून आपल्या जनानखान्यात त्या सगळ्या स्त्रियांना ठेवलेलं होतं. आणि जवळजवळ 16,800 स्त्रिया त्याच्या जनानखान्यात होत्या. आणि ते श्रीकृष्णाला कळल्यानंतर आता त्या स्त्रियांची सोडवणूक तर व्हायला पाहिजे आणि म्हणून श्रीकृष्ण अगदी अचानकपणे नरकासुराच्या त्या राज्याकडे निघालेला होता. आणि त्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक अगदी तो त्याच्याकडूनच मला वाटतंय इकडे आता सुरुवात झालेली आहे खरी, म्हणजे आपल्या इकडे सुद्धा. आणि बरोबर सत्यभामेला घेतलं. रथाचं सारथ्य ती करीत होतीच, पण आणखी स्त्रियांची सोडवणूक करायची होती. हो, सामर्थ्यशाली पण होते. हो. आणि मग त्यात तिथे गेल्यानंतर म्हणजे त्याच्या त्या किल्ल्याच्या किंवा राजवाड्याच्या बाहेर किल्ले किंवा तटबंदी, खंदक हे सगळं पार करून करून तो राजवाड्यात तिथे गेला आणि नरकासुराशी त्याचं खूप मोठं युद्ध झालेलं आहे आणि त्या ह्याच्यात त्यांनी नरकासुराला मारलेलं आहे. तर ते मारताना त्यांनी असं सांगितलं की आता आपला मृत्यू आहे हे त्याला कळलं होतंच की आता काय आपण वाचणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं की माझी एक विनंती आहे. तर काय विनंती? बरं, तो सुद्धा श्रीकृष्णाचा किती मोठेपणा आहे. आणि त्या काळात असं विचारल्यानंतर त्यांच्या इच्छा ज्या असतील त्या पुऱ्या केल्या जात होत्या, म्हणजे वाईट माणसाच्या पण. हो. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर हा दिवस दीपोत्सव करून तुम्ही साजरा करा. आता दीपोत्सव कधी करतात? जेव्हा आनंद असतो तेव्हा. आता नरकासुरासारखा एक अन्यायी राजा ज्या वेळेला त्याचा वध होतोय तेव्हा लोकांना आनंद होणारच आणि त्यामुळे तो दीपोत्सव करून तो साजरा केला गेलेला आहे. आता त्या वेळेला श्रीकृष्णाने त्याला मारल्यानंतर
त्याच्या राज्यामधलं जी काही धनदौलत आणि ते तर आणलंच, पण त्याच्याबरोबर त्यांनी 16,800 स्त्रियांची मुक्तता केली आणि त्यांना सगळ्यांना घेऊन त्यानंतर तो द्वारकेला आलेला आहे. आणि तो जो आला तो पहाटेच्या वेळेला आलेला होता. तो आल्यानंतर खूप दमलेला, रक्त वगैरे असं सगळं अंगाला ते पण लागलेलं आणि दमलेला, आणि म्हणून राजवाड्यात आल्यानंतर वसुदेव, देवकी आणि नंद आणि यशोदा यांनी त्याला तेल वगैरे मालिश करून त्याला अभ्यंग स्नान घातलेलं होतं आणि त्याच्या सगळ्या स्त्रियांनी त्याला त्यानंतर ओवाळलेलं होतं. आणि त्यामुळे हा जो दिवस अश्विन अमावस्या हा दिवस अभ्यंग स्नान, आणि ते सुद्धा कसं, चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंतचा जो काळ, त्या काळामध्ये अभ्यंग स्नान केलं जातं पहाटे, आणि त्यानंतर त्या दिवशीला आपण दिवे लावून तो आनंद साजरा करत असतो. आता ह्याच्यामध्ये आणखी एक श्रीकृष्णाविषयीची कृतज्ञता किंवा अभिमानही आपल्याला वाटतो, कारण 16,800 स्त्रिया ज्या कलंकित झालेल्या, त्यांच्या घरी त्यांनी सगळ्यांच्या निरोप पाठवले की तुमच्या सगळ्या मुलींना, या स्त्रियांना मी सोडवून आणलेलं आहे, तेव्हा ज्यांनी त्यांनी आपापल्या मुलींना आता घेऊन जावं. पण सांगायला खंत वाटते की कोणतेही वडील, कोणताही नवरा, कोणताही भाऊ आणि कोणताही मुलगा आपल्या आई असेल, कदाचित पत्नी असेल, बहीण असेल, आपली मुलगी असेल, पण तिच्यासाठी कोणीही आलं नाही. कारण काय, तर त्याच्या जनानखान्यात राहिलेल्या या मुली आता अधपतित झालेल्या आहेत, कलंकित झालेल्या आहेत, त्या अपवित्र झालेल्या आहेत. तर आता आम्ही जर त्यांना घरात घेतलं तर आम्हाला समाज वाळीत टाकेल, आणि म्हणून सगळे घाबरून कोणीही त्यांना परत नेलं नाही. द्वारकेमध्ये 16,800 स्त्रिया अशा जर राहिल्या असत्या नुसत्याच, तर द्वारकेमध्ये अनाचार घडला असता, तिथे कुमारी मातांचा प्रश्न आला असता, तिथे अनवरस संततीचा प्रश्न आला असता, व्यसन, अनाचार, अत्याचार, अनेक गोष्टी घडल्या असता. पण श्रीकृष्ण हा दूरदर्शी होता. एक तो समाज सुधारणा करणारा आणि सामाजिक भान असलेला. त्या काळात सुद्धा त्यांनी त्या स्त्रियांचं दुःख जाणलं. त्यांना नुसतं अन्न वस्त्र देऊन पुरणार नाहीये, तर त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, आणि एवढ्यासाठी आता कोणीच त्यांचा स्वीकार करत नाही. म्हणून श्रीकृष्णांनी त्याला आपलं नाव वापरायचं एक संधी दिली, आणि त्याचा उपयोग त्यांना झाला की त्यांना प्रतिष्ठा मिळाली, आणि त्यामुळे त्या अत्यंत प्रतिष्ठेने त्या ठिकाणी राहू लागल्या. जसं श्रीकृष्णांनी केलं तोच प्रकार श्रीरामांनी सुद्धा अगोदर केलेला आहे. अहल्येला पतित म्हणून तिला सुद्धा नगराच्या बाहेर आणि अतिशय म्हणजे जंगलामध्ये एकटी निर्मनुष्य अशा जागी राहत होती, आणि किती काळ ती राहणार. आणि म्हणून शेवटी विश्वामित्रांच्या सांगण्यावरनं ज्या वेळेला श्रीराम लक्ष्मण त्यांच्या बरोबर जात होते, त्या वेळेला त्या तिच्या राहण्याच्या जागी तिला घेऊन गेले आश्रमात, आणि तिला सुद्धा तिने लगेच नमस्कार केला, पदस्पर्श त्यांचा झाला, आणि त्याने अहल्येला असं हाताने उचललं आणि सांगितलं की तू गौतमांना सांगितलं तिचे पती की हिचा स्वीकार करा. म्हणजे अधपतित स्त्रिया चुकून कदाचित तिचं झालं असेल अजाणता, पण तिला सुद्धा श्रीरामाने प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे आपल्याकडे हे जे अवतारी पुरुष आपण म्हणतो, सामाजिक भान असलेले, स्त्रियांचा उद्धार करणारे, त्यानंतरच्या काळात सुद्धा झालेच ना. म्हणजे महात्मा फुले, ज्योतिबा फुले, आगरकर, किंवा असे जे सगळे झाले, रानडे, न्यायमूर्ती रानडे, आणि ह्या सगळ्यांनी अशा सगळ्या स्त्रियांना आधार दिलेला आहे. म्हणजे आधार दिला. महर्षी धोंडोकेशव कर्व्यांनी तर त्यांच्यासाठी आश्रम काढला, मोठं विद्यापीठ सुरू केलं, आणि आज SNDT विद्यापीठ स्त्रियांचंच केवढं तरी आज केवढं नावारूपाला आलेलं आहे. तेव्हा अशा तऱ्हेने स्त्रियांचा उद्धार हा त्या काळापासून सुरू झाला, आणि हे काम श्रीकृष्णाने केलं. मोठ्या प्रमाणात ते होतं, आणि त्याला सुद्धा त्या काळात किती लोकांनी निंदा नालस्ती केली असेल, पण तो कशालाही त्यांनी
त्याला म्हणजे त्याचा विचार त्यांनी केला नाही आणि एक फार मोठं काम. आणि म्हणून हा नरक चतुर्दशी, अश्विन चतुर्दशी ही आपण नरक चतुर्दशी म्हणतो. आणि त्या दिवशी कृष्णाविषयीची कृतज्ञता आपण व्यक्त करायला पाहिजे. आणि स्त्रियांनी तर ती जास्त मोठ्या प्रमाणात करायला हवी खरं म्हणजे. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे कधीतरी म्हणजे तिथी कोणती असेल त्याप्रमाणे असतं. तर बहुतेक वेळा नरक चतुर्दशी पहाटे असते आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करतो. तर मग आपण अन्य ज्या सगळ्या देवदेवता आहेत त्यांची पूजा आपण मोस्टली सकाळी बरेचदा सकाळी केली जाते. तर मग लक्ष्मी पूजनाचं असं या दिवाळीतलं काय महत्व आहे की पूजा संध्याकाळी केली जाते आणि लक्ष्मीचं महत्व काय आहे त्या पूजनाचं? लक्ष्मी पूजन आपण अश्विन अमावस्येला प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी करत असतो. म्हणजे संबंध सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा जो कालम आहे त्याचे 5 भाग पाडल्यानंतर पहिला जो भाग तो म्हणजे थोडक्यात सायंकाळी सूर्यास्तानंतर ते जे काही 2 तास असतात त्याच्यामध्ये आपण लक्ष्मीचं पूजन त्या दिवशी करत असतो. आता हे संध्याकाळीच का आणि अमावस्येलाच का? तर बळीराजा हा जास्त बलाढ्य आणि त्यांनी त्यावेळेला देवांचाही पराभव केलेला होता आणि सगळी पृथ्वी पादाक्रांत केली होती. देवांना स्वर्गातही स्थान नव्हतं, ते पराभूत स्थितीत होते. आणि अशा वेळेला विष्णूने सगळ्या देवांची तर सुटका त्याच्या म्हणजे बंधनातून केली, लक्ष्मीची सुद्धा सुटका केली. हो, लक्ष्मीला सुद्धा. आणि त्यामुळे लक्ष्मीच्या बंधनात म्हणजे सगळं जे काही धन असेल ते त्याच्याकडेच आलं असणार, कोणालाच काही धन मिळत नसेल. ह्याचा अर्थ लक्ष्मीची मुक्तता केली म्हणजे लक्ष्मी सगळ्या ठिकाणी ती राहायला पाहिजे. आणि त्यामुळे ती जी संपत्तीचं केंद्रीकरण बळीराजाकडे झालेलं होतं ते त्यांनी विष्णूनी ते विकेंद्रीकरण केलं. आणि त्यामुळे लक्ष्मीचं हे जे काही त्यांनी म्हणजे बंधनातून तिला मुक्त केली, तिचं हे अश्विन अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तिला आणलेली आहे. आणि मग आता आली तर तिचं पूजन करायला पाहिजे. आणि म्हणून ते प्रदोषकाळी संध्याकाळी अमावस्येला लक्ष्मीचं पूजन आपण करतो. आता ही लक्ष्मीच्या बरोबर आपण लक्ष्मी कुबेर पूजन असं म्हणत कुबेर म्हणजे देवांचे देवांचा खजिनदार आपण म्हणतो त्याला. आता हा सुद्धा खरं म्हणजे पुलस्त्य ऋषींचा मुलगा विश्रवा आणि त्या विश्रवाचा मुलगा म्हणजे हा कुबेर, त्याला वैश्रवण असं सुद्धा म्हणतात. आणि त्याला त्यांनी लंकेचं राज्य दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे सुद्धा पुष्पक विमान होतं. पण या विश्रवाला आणखी एक त्याची पत्नी आणि तिच्यापासून झालेला मुलगा म्हणजे रावण. आणि त्यामुळे शूर्पणखा, तर हे रावणाने या कुबेराकडून त्याचं ते पुष्पक विमान पण घेतलं आणि लंकेचं राज्यही घेतलं. त्यामुळे हा गंधमादन पर्वतावर राहायला गेला आणि अलका नगरी ही त्याची खरी राहण्याची जागा, हिमालयातलं अलका नगरी. तर असा हा कुबेर हा खरं म्हणजे धनरक्षक आहे. आणि त्यामुळे धनरक्षक असल्यामुळे लक्ष्मी आल्यानंतर त्या लक्ष्मीचं संरक्षण करायला कोणीतरी पाहिजे. आणि म्हणून संरक्षक असा हा कुबेर, त्याची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते. म्हणून लक्ष्मी कुबेर पूजन असं आपण त्याला म्हणतो. तर असं हे त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आता या वेळेला म्हणजे 1 नोव्हेंबर या दिवशी अमावस्येच्या संध्याकाळी प्रदोषकाळी आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत. तर आता लक्ष्मीची ही आता तुम्ही कथा सांगितली की बळीराजाची बंदी होती वगैरे, नंतर त्यांनी सोडवलं त्याला. तर लक्ष्मीच्या संबंधित अन्य काय कथा आहेत अजून? लक्ष्मीच्या संबंधात कथा म्हणण्यापेक्षा आधी लक्ष्मी म्हणजे काय, तर लक्ष्म्य म्हणजे चिन्ह आणि ही लक्ष्मी म्हणजे स्त्री, म्हणजे स्त्री म्हणजेच लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे स्त्री. आता ही लक्ष्मी कशी आहे तर ती वैभव संपन्न आहे, सौंदर्य आहे, ती तेज म्हणजे कांती म्हणजे पावित्र्य मांगल्य म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे ही या तऱ्हेने असलेली. मग तिथे पावित्र्य असलं पाहिजे, तिथे
मांगल्य असलं पाहिजे, तेज पाहिजे, कांती पाहिजे, वैभव आहेच. तर अशी ही समृद्धी संपन्नता, तर तिला आपण लक्ष्मी म्हणत असतो. तर अशी ही लक्ष्मी ही खरं म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेला ही लक्ष्मी ही समुद्रातून बाहेर आलेली आहे. पण त्याच्याही आधी लक्ष्मीची कथा अशी की त्याच्या आधी समुद्र मंथन ज्या वेळेला झालं, 14 रत्न त्यातनं बाहेर आली. त्याच्यात पहिली आली तर ही अलक्ष्मी आली. अलक्ष्मी म्हणजे तिची मोठी बहीण. आणि अलक्ष्मी आली आणि ही केस पिंजारलेली, काळे म्हणजे तिचे डोळे असे भकास आणि चेहरा वृद्ध असलेली आणि भयानक म्हणजे भीती वाटावी अशी ती होती. आणि त्यामुळे तिला कोणी स्वीकारेना. मग मी कुठे राहू असं तिने विष्णूला विचारल्यानंतर तिचं लग्न उद्दालक नावाच्या ऋषीशी करून दिलं गेलं. पण उद्दालक ऋषी सुद्धा कंटाळले आणि त्यांनी त्यानंतर तिला एका वृक्षाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली तिथे बसवलं होतं आणि त्यानंतर ते निघून गेले. पण ही अलक्ष्मी म्हणजे फक्त दारिद्र्य नाही. ही अलक्ष्मी म्हणजे अस्वच्छता, राग, क्रोध, असूया, द्वेष म्हणजे थोडक्यात आपल्यात असलेले जे दुर्गुण, हे दुर्गुण म्हणजे अलक्ष्मी. आणि मग अलक्ष्मीच्या बाबतीत असं आपण म्हणतो की दिवाळीच्या वेळेला आपण अलक्ष्मी घराबाहेर जावी ह्याच्यासाठी आपण घराची स्वच्छता करतो. कारण अस्वच्छता जर असेल तर लक्ष्मीला आवडणार नाही. आणि म्हणून मग अस्वच्छता घरातली सगळी म्हणून स्वच्छ करणं, मग घरातली जळमट काढायची, नको असलेलं सामान देऊन टाकायचं आणि मग काय जे असेल ते सगळं स्वच्छ अगदी अशा तऱ्हेने घर पवित्र राहिलं पाहिजे. म्हणून आपण आधीपासनं महिना 15 दिवस आपण ती घरं सगळेच आपल्या म्हणजे आपल्या काय म्हणायचं भारतीय संस्कृतीतले लोक हे अलक्ष्मी घराबाहेर जावी म्हणून प्रयत्न करत असतात. आता ह्या अलक्ष्मी निस्सारण असं काहीतरी अलक्ष्मी निस्सारण नि अधिक सृ असा धातू, निस्सरती म्हणजे दूर निघून जाणे. तर आता ह्या अलक्ष्मीला घराबाहेर ढकलायची, तिला घराबाहेर काढून टाकायची. म्हणून अनेक वेळेला काही वेळेला तिची घरात आधी तिला काय जे बाहेर काढायची, पूजा करायची आणि नगराच्या बाहेर तिला ढकलायची. म्हणजे केवळ माझ्याच घरात नको तर माझ्या संबंध नगरामध्ये सुद्धा अलक्ष्मी असता कामा नये. कारण अलक्ष्मी म्हणजे केवळ दारिद्र्य नाहीच आहे. अलक्ष्मी म्हणजे हा जो राग, क्रोध, चीड, मत्सर, द्वेष, आळस, व्यसन, हे सगळं म्हणजे अलक्ष्मी. अनारोग्य हे सगळं बाहेर जावं ही इच्छा असते. आणि त्यामुळे अलक्ष्मी, आता तिचं वाहन आहे गाढव आणि तिच्या हातात आहे शस्त्र कोणतं तर झाडू. आणि म्हणून आता मला तर आठवतंय माझ्या लहानपणी घरामध्ये ज्या वेळेला नवीन केरसुणी आणली जात असे किंवा झाडू, तर आई सांगायची आधी देवापुढे ठेवा आणि त्याला हळद कुंकू वाहा. आणि ते हळद कुंकू वाहून झालं की मग त्यानंतर मग केर काढायचा. तर ही तिचं अलक्ष्मीचं ते शस्त्र आहे. आणि त्या ह्यानी आपण घर काय करतो, तिचंच शस्त्र घ्यायचं आणि घर स्वच्छ करायचं. त्यामुळे अलक्ष्मी निस्सारण म्हणजे काय तर झाडू घ्यायचा आणि घर स्वच्छ करायचं. आता जसं घर स्वच्छ करायचं तसं मनाचे सुद्धा हे जे राग, चीड, मत्सर, द्वेष, असूया हे जे दुर्गुण आहेत किंवा व्यसन, आळस, हे सुद्धा दुर्गुण आपण त्याचं पण निस्सारण करायला पाहिजे. आणि मन शुद्ध पवित्र असं झालं की मग लक्ष्मीची पूजा. आणि ती कधी करतो आपण तर या अमावस्येला प्रदोषकाली आपण तिची पूजा संध्याकाळच्या वेळेला करत असतो. तर अशी ही लक्ष्मी. आता ही लक्ष्मी राहते, कदाचित तू मला लगेचच विचारशील कुठे राहते, तर तुझा प्रश्न तोच असणार. विष्णूंचं स्थान जसं क्षीरसागर आहे, महादेवांचं कैलास आहे, तसं मग लक्ष्मी कुठे राहते? तर लक्ष्मी म्हणते की मी प्रयत्नात राहते, मी उद्योगात राहते. म्हणजे ज्या ठिकाणी खूप प्रयत्न आहेत, ज्या ठिकाणी प्रयत्न म्हणजे काय मेहनत, ज्या ठिकाणी खूप कष्ट केले जात आहेत, प्रामाणिकपणे कष्ट केले जात आहेत, ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात आहेत, मेहनत केली जाते आणि जिथे उद्योगी सतत माणसं उद्योगी आहेत, घरात वातावरण अतिशय प्रसन्न पवित्र असं ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी लक्ष्मीला
राहायला आवडतं हा, हा. आणि मग लक्ष्मी अशा ठिकाणी राहते. हा. आणि म्हणून आपण तिची आता कोजागरती म्हणून कोजागिरीला नाही का ती हो, फिरते संध्याकाळ सगळीकडे रात्री, हा. रात्रीच्या वेळेला ती हा, हा. फिरत असते. हा, हा. कोजागरती कोजागरती हा, म्हणत. हा. मग आपण म्हणतो अहम जागरमी. हा, हा. मग ती म्हणते हा अहम तुभ्यम धनम यच्छामी, अहम हम्म. तुभ्यम ज्ञानम यच्छामी, हम्म. अहम तुभ्यम आरोग्यम यच्छामी, हम्म. असं ती सांगत असते. हम्म. मग आता ती जेव्हा कोजागरती म्हणते कोण जागा आहे म्हणजे झोपलेला नाही तो जागा असा त्याचा अर्थ नसतो. तर ते काय असतं तर तुम्ही सावध किती आहात आणि तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम कसं करता आहात आणि दुसऱ्यांना मदत कशी करता आहात. तर अशी ही लक्ष्मी ह्या लक्ष्मीची अशा तऱ्हेची ही वागणं आणि तिचं सगळं चालू असतं. जसं प्रत्येक शंकर विष्णू यांच्याशी संबंधित प्रतीक आहेत. म्हणजे महादेवांचा नाग आहे, इथे शेषशाही आहे, इथे आहे विष्णू आहे. तसं मग लक्ष्मीशी संबंधित काय प्रतीक आहे? म्हणजे मला तर कमळ आपल्याला नेहमी म्हटलं लक्ष्मीचं कमळ आहेच. तर त्या व्यतिरिक्त अजून लक्ष्मीशी संबंधित कोणत्या लक्ष्मीशी संबंधित असलेली प्रतीक म्हणजे एक तर तिचं कमळ आहेच. ती कमळामध्येच बसलेली असते आणि आजूबाजूला सगळी कमळच असतात. हत्ती आहे तिचं, आणखी तिच्या बाजूला हत्ती पण असतात, स्वस्तिक असतं, त्यानंतर बिल्वफळ असतं, ते पण तिचं प्रतीक आहे. रांगोळी म्हणजे ही सगळी जी आहेत ही तिची प्रतीक आहेत. त्याच्यामध्ये कमळ, आता हे कमळ कसं आहे ते चिखलात उगवतं पण ते अत्यंत तेजस्वी आहे, ते निर्मळ आहे, पवित्र आहे, तेजस्वी आहे. म्हणजे लक्ष्मी कशी आहे? निर्मळ, पवित्र, तेजस्वी. मग ही लक्ष्मी आपल्याकडे येते म्हणजे नुसता पैसा अर्थ नाही. लक्ष्मीचा अर्थ काय आहे तर पावित्र्य, मांगल्य म्हणजे प्रामाणिकपणे मिळवलेलं धन, त्याला लक्ष्मी म्हटलं जातं. आणि अशी लक्ष्मी, मग तिचं दुसरं काय आहे तर स्वस्तिक हे तिचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे सुद्धा सु असती असं ते खरं आहे आणि त्यामुळे स्वस्तिक सुद्धा पवित्र, मंगल. आणि आपल्याकडे सगळ्या ठिकाणी जिथे जिथे रांगोळी असेल काही असेल स्वस्तिक प्रथम काढतो आणि त्यानंतर, कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि स्वस्तिक असलं म्हणजे घरामध्ये पावित्र्य असणं, मांगल्य असणं आणि सगळं घर प्रसन्न असं ते तिला आवडतं. त्यामुळे ते स्वस्तिक हे तिचं प्रतीक आहे. बिल्वफळ, आता बिल्वफळ म्हणजे बेलाचं फळ. तर बिल्वफळ हे बिल्वफळालाच पहिल्यांदा बिल्वफळ म्हणायचे, मग श्रीफळ म्हणायचे. आता श्रीफळ म्हटल्यानंतर काळाच्या ओघामध्ये श्रीफळ म्हणजे मग नारळ असा त्याचा अर्थ. श्रीफळ हा बिल्वफळ, पूर्वी शब्द बिल्वफळ असा, पण ते बिल्वफळ नाही, आता आपण श्रीफळ म्हणून ते नारळ हे श्रीफळ मानतो आणि ते लक्ष्मीला अर्पण करत असतो. तिचा हत्ती, आता श्री सुक्तात तर उल्लेख आहे हस्तिनाद प्रबोधिनी, म्हणजे ती जी जागी होते ती हत्तीचा आवाज ऐकून पहाटे जागी होत असते. आता हा हत्ती आपल्याला माहित आहे की समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्र मंथनातून 14 रत्न जी बाहेर आली त्याच्यात एक रत्न ऐरावत हत्ती. म्हणजे तसं म्हटलं तर तो तिचा बंधुराया भाऊराया आहे. आणि त्या बरेच वेळेला हत्ती दोन बाजूनी आहेत आणि ते असे पाणी उडवत आहेत, आजूबाजूला जलाशय आहे, तिथे कमळं फुललेली आहेत आणि असं ती गजलक्ष्मीचं असं चित्र बरेच वेळा शिल्प दाखवलं जातं. तर हा हत्ती सुद्धा वैभवाचं प्रतीक आहे, समृद्धीचं, संपन्नतेचं, पवित्र असं ते प्रतीक आहे. अशी तिची ही प्रतीक. रांगोळी तर आपल्याला माहितीच आहे, रंगावली ही सुद्धा अतिशय, जिथे रांगोळी असते तिथे लक्ष्मी वास करत असते असं आपण म्हणतो. तर ती रांगोळी सुद्धा आपल्याकडे तर चैत्र महिन्यापासून तर ते चैत्रांगण म्हणून त्या रांगोळ्या काढल्या जातातच, पण एरवी सुद्धा आपल्याकडे रांगोळी ही महत्वाची मानली जाते. मग ती दरवाजाच्या बाहेर, अंगणामध्ये अशी सगळीकडे रांगोळी, म्हणजे अशी तिची ही सगळी प्रतीक ही आपण लक्षात घेत असतो. आणि ती सगळी प्रतीक ही समृद्धीची, संपन्नतेची, पावित्र्याची, मांगल्याची अशी ती प्रतीक आहे. ह्याच्यामध्ये एक वेगळं प्रतीक असं म्हटलं जातं, म्हणजे जे घुबड आहे ज्याला आपण घाबरतो असं वेगळं दिसतं त्यामुळे थोडंसं. तर पण काही ठिकाणी घुबड हे देखील लक्ष्मीचं वाहन किंवा लक्ष्मीशी संबंधित प्रतीक म्हटलं जातं. तर त्याचं काय महत्व? घुबडाला आपण अपशकुनी म्हणजे आपण अपशकुन मानतो, पण घुबडाला दिवसा दिसत नाही, रात्री दिसतं.
दुसरी गोष्ट, घुबड 170 अंशामध्ये त्याची मान फिरवू शकतं. म्हणजे त्याला किती दिसतं ते बघ. आपण सरळच्या सरळ बघतो, इकडे थोडं इकडे थोडं, पण घुबडाला मात्र 170 अंशातलं सगळं दिसत असतं. म्हणजे जे माणसाला दिसणार नाही ते घुबडाला आधी समजत असतं. हे एक. आणि दुसरं म्हणजे घुबड रात्रीच्या वेळेला सुद्धा त्याला अंधारात दिसत असतं. म्हणजे ज्या ठिकाणी अंधार असेल, मग तो अज्ञानाचा अंधार म्हणा किंवा कसाही, त्या अंधारात ज्या वेळेला की अवघड जागी जायचं असेल तर मग वाहन कोणतं पाहिजे, मग त्यावेळेला लक्ष्मी घुबड हे वाहन वापरत असते आणि त्या घुबडाच्या साह्याने ती अंधाऱ्या जागेत सुद्धा जात असते. तर सगळ्या वेळेला आपण घुबड हे वाहन तिचं नसतं, पण अशा वेळेला मात्र ती घुबड वाहन वापरत असते. आपण लक्ष्मीशी संबंधित तुम्ही प्रतीक छान सांगितलं आपल्याला. तर लक्ष्मीची अजून वेगवेगळी रूपं कोणकोणती आहेत, कोणकोणत्या रूपांमध्ये लक्ष्मीला पूजलं जातं ते सांगा. लक्ष्मी अष्टलक्ष्मी आपण म्हणत असतो. म्हणजे श्री सुक्तामध्ये तर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धान्यलक्ष्मीचं वर्णन आहेच आणि धान्यलक्ष्मी मधूनच धनलक्ष्मी मिळणार असते. धनलक्ष्मीच्या द्वारेच मग कीर्तिलक्ष्मी मिळणार असते. त्यामुळे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी ही लक्ष्मीची 8 रूप आहेत. म्हणजे एखाद्यानी जर का खूप चांगल्या रीतीने विद्या अवगत केलेली आहे तर ती सुद्धा लक्ष्मीचंच ते रूप आहे. सरस्वतीचं अर्थात ते, पण लक्ष्मीचंच ते रूप आहे आणि त्यामुळे सरस्वतीच्या रूपामध्ये आपल्याला ती दिसते, पण ती सुद्धा लक्ष्मीच आहे. आणि आता आपल्याकडे जे आराधना केली जाते लक्ष्मीची, त्याच्यामध्ये आता घरोघरी म्हटलं जाणारं महत्वाचं स्तोत्र म्हणजे श्री सुक्त आहे. तर त्या श्री सुक्तामध्ये लक्ष्मीचं कसं वर्णन आलंय छान, तिच्या रूपाचं, तिच्या गुणांचं, हे सगळं सांगा ना. श्री सुक्त हे ऋग्वेदातून खरं म्हणजे ते घेतलेलं आहे आणि त्या काळापासून लक्ष्मीचं रूप हे त्या काळामधलं म्हणजे जे श्री सुक्तात केलेलं आहे ना, त्याच्यावरून भारतीय संस्कृती किती उच्च संस्कृती होती याच विचारांनी उच्च संस्कृती हे आपल्याला लक्षात येतं. लक्ष्मीच्या बाबतीत ताम मे आवजात वेदो लक्ष्मीम अनपगामिनीम, म्हणजे जे कर्दम, चिखलीत, आनंद आणि श्रीद असे 4 ऋषींनी ते लक्ष्मीचे पुत्र आहेत आणि त्यांनी जी भक्तांसाठी जी प्रार्थना लक्ष्मीला केलेली आहे म्हणजे अग्नीच्या द्वारे, तर त्याच्यामध्ये अनपगामिनी लक्ष्मी आम्हाला मिळावी अशी अपेक्षा आहे. अनपगामिनी म्हणजे गम गच्छती म्हणजे जाणे आणि अपाधिक गम म्हणजे अपगच्छती म्हणजे दूर जाणे, न अपगच्छती म्हणजे दूर न जाणारी, आणि म्हणून अनपगामिनी लक्ष्मी म्हणजे कधीही दूर न जाणारी अशी लक्ष्मी, शाश्वत टिकणारी लक्ष्मी आम्हाला पाहिजे आहे. आणि आपली कृषी संस्कृती, शेती संस्कृती, आणि त्यामुळे शेती संस्कृतीमध्ये आपण बघतो की आता ह्या वेळेला धान्य आहे परत नाही, आणि त्यामुळे ह्या कर्दम, चिखलीत आणि आनंद आणि श्रीद या ऋषींनी भक्तांसाठी प्रार्थना केलेली आहे. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रेयंबा सयमे कुले मातरम पद्ममालिनी, म्हणजे गळ्यामध्ये आणि सगळीकडे कमळांच्या माळा घातलेली, कमळासारखी पवित्र असलेली, कमळामध्ये राहणारी अशी जी लक्ष्मी, आणि ती मला पाहिजे. आणि ती कशामुळे मिळते? कर्दमेन. कर्दम याचा अर्थ चिखल आणि कर्दम याचा अर्थ कर्दम ऋषी सुद्धा. कर्दम ज्या वेळेला माझ्या आजूबाजूला घरामध्ये असेल, घराच्या, त्यावेळेला काय व्हायचं? घर असायचं आणि घराच्या आजूबाजूला शेती. त्यामुळे माझ्या आजूबाजूला जर का चिखल असेल तरच लक्ष्मी माझ्याकडे येणार, कारण चिखल असेल, जमीन ओली असेल तरच धान्य पिकणार आहे. जेव्हा आपण आता बघतो की भेगा पडलेल्या जमिनी बघतो आणि शेतकरी आकाशाकडे बघतायत आशेने की आता पाऊस पडेल, त्यावेळेला आपल्याला ह्या कर्दमयुक्त किंवा चिखलयुक्त जमिनीचं महत्व पडतं. आपल्या वेदामधून, ऋग्वेदामधून सुद्धा
चिखलयुक्त जमिनीचं केवढं महत्व सांगितलेलं आहे. पाणी की धारण करणारी पाणी अशी धारण आपण म्हणू. करणारी. हा. त्यामुळे माझ्या आजूबाजूला जलाशय पाहिजे हम्म. आणि अशी शेती माझ्या यामध्ये हम्म, होईल हम्म, की जर का चिखल हम्म, असेल तर हम्म. माझ्याकडे शेती चांगली होईल हम्म. आणि शेती चांगली झाली हम्म. तर आपोआपच कमळं तर पाण्यातच उगवतात, ती पद्म धारण करणारी बरोबर. अशी आत्ताचं ही जे आणि जलयुक्त तशी शिवार जल म्हणतोय हा असं. आणि ती हा. सुद्धा कशी तर अनपगामिनी बरोबर. ती माझ्याकडे पाहिजे, ती हम्म. सुद्धा कशी पाहिजे हम्म. तर कायम टिकणारी लक्ष्मी मला पाहिजे आहे हम्म. असं श्री सुक्तात सांगितलेलं आहे. आणि श्री सुक्तामध्ये हम्म. आपल्याला आपली भारतीय संस्कृती किती उच्च होती, हम्म. म्हणजे केवळ मलाच मिळावं असं नव्हे, हम्म. मीच चांगला राहावा असं नव्हे तर मी आरोग्यवान असावंच, हम्म. पण माझ्याकडे काम करणारे हम्म. म्हणजे माझ्या गोठ्यात असलेले हम्म. जी गुरं ती सुद्धा ताकदवान हम्म. आणि बलवान असे असावी, हम्म. ती सुद्धा आरोग्यवान पाहिजेत. हम्म. माझ्याकडे जे काही घोडे वगैरे असतील, कारण जाण्या येण्यासाठी कोणतं वाहन साधन वापरणार, गाड्या घोडे नव्हतेच, हम्म. म्हणजे मग घोड्यावरनं जायचं, ते सुद्धा कसे पाहिजेत आरोग्यवान. हम्म. आणि जे काम करायला मदत करायला जे येतात, हम्म. थोडक्यात आपण ज्याला नोकर म्हणतो, हम्म. दास, ते सुद्धा कसे पाहिजेत, हम्म. आरोग्यवान पाहिजेत. हम्म. म्हणजे किती उच्च विचार की मीच केवळ बलवान असावा असं नव्हे तर माझ्याकडे असलेली आजूबाजूची सगळी माणसं, हम्म. गुरंढोरं इथपासून हम्म. ही सुद्धा सगळी आरोग्यवान, ताकदवान, हे बलवान असं सगळं आणि श्री श्री सुक्तामध्ये मागितलेलं आहे. सुक्तामध्ये मागितले आणि हा, असं हा. वर्णन आहे. हा, इतकं भारतीय संस्कृती, हा. उच्च संस्कृतीचं वर्णन हा, हा. या श्री सुक्तात आपल्याला दिसून येतं. तर मग अजून त्यातलं एखादी अशी आम्हाला ऋचा सांगा ना की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मीचं स्वरूप असं व्यक्त झालंय, अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. हो, लक्ष्मीचं रूप आहे त्याच्यापेक्षा मला आता ना एक कथा सांगावीशी वाटते. बरं. तर ती कथा अशी की लक्ष्मी आणि अलक्ष्मीचं सुद्धा वर्णन श्री सुक्तात आहेच. तर अलक्ष्मी आणि लक्ष्मी ह्या दोघी जणी बहिणी, आणि त्या बहिणी एक दिवस गप्पा मारत बसल्या आणि गप्पा मारत बसल्यानंतर दोघी आधी छान बोलत होत्या, पण दोघी शेवटी आपापसात वाद करायला लागल्या. लक्ष्मी म्हणे की सगळ्या लोकांना मी हवी असते, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे, सगळे लोक माझा आदर करतात, माझ्यावर प्रेम करतात, माझं पूजन करतात. अलक्ष्मी म्हणाली नाही नाही, तसं नाहीये, ज्या ज्या ठिकाणी मी असते त्या त्या ठिकाणी लोक देवाची भक्ती अत्यंत एकाग्र मनाने करत असतात, अत्यंत कष्ट करत असतात, प्रामाणिकपणे कष्ट करत असतात, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. असा दोघी वाद घालायला लागल्यानंतर आता श्रेष्ठ कोण हे कळायला पाहिजे, म्हणून त्या गेल्या ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले की असं करा, तुम्ही आता ना पृथ्वी तलावर जा आणि पृथ्वी तलावर भारत नावाचा एक देश आहे, त्या भरतखंडामध्ये जा. अनेक ऋषी मुनी, विद्वान, आचार्य, मुनी, संत, महंत त्या ठिकाणी पुष्कळ आहेत. तर त्यांच्याकडे कोणाकडे तुम्ही गेलात तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्याबरोबर त्या दोघीही आपल्या भरतखंडात भारतामध्ये येतात. आल्यावर एका ऋषींच्याकडे जातात. अत्यंत बुद्धिमान, विद्वान आणि समतोलपणे विचार करणारे असे ते ऋषी आचार्य आहेत. आणि मग त्यांना ते गेल्यानंतर ते त्यांचा दोघींचाही आदर सत्कार करतायत. काय काम आहे म्हणाले, तर ते सांगतात की आम्ही दोघी जणी, मी लक्ष्मी, ती म्हणते मी अलक्ष्मी, काय काम आहे तुमचं. तर लक्ष्मी म्हणते की आमच्या दोघींच्या मध्ये श्रेष्ठ कोण हे आम्हाला पाहिजे, की मला सगळेजण सतत माझा आदर करतात, माझी पूजा करतात, मी श्रेष्ठ आहे. अलक्ष्मी म्हणते नाही नाही, मला सुद्धा सगळेजण, मी ज्या ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी लोक लगेच देवाची भक्ती करत असतात आणि सगळेजण प्रामाणिकपणे काम करत असतात, तेव्हा मी श्रेष्ठ, अधिक कष्ट करतात. तर कोण श्रेष्ठ आहे ते म्हणाले, ठीक आहे बरं, तुम्ही आता दमलेले आहात, थोड्या थांबता का, विश्रांती घेता का. नाही नाही म्हणे, आम्हाला आमच्या प्रश्नाचं आधी उत्तर पाहिजे, मग आम्ही विश्रांती घेऊ. बरं, मग तुम्ही असं करा, ते समोर झाड दिसतंय ना, त्या झाडापर्यंत जा आणि त्या झाडाला हात लावा आणि त्यानंतर परत या, तोपर्यंत मी विचार करून ठेवतो. आणि त्याप्रमाणे त्या दोघी जातात. तोपर्यंत ऋषी बसलेले आहेत, मुनी, आणि आता काय या दोघींना उत्तर द्यायचं, पण ते चाणाक्ष आहेत, बुद्धिमान आहेत. त्या दोघी जातात आणि त्यानंतर त्या दोघी परत येतात. आणि मग आल्या की दोघी अशा इतक्या आनंदात आहेत की आता ऋषी सांगणार की रिझल्ट जसा लागतो तेव्हा कसे आपण उत्सुक असतो, तसे त्या दोघी उत्सुक आहेत. तर अलक्ष्मीला म्हणतात, अलक्ष्मी तू मोठी बहीण ना. हा, हो म्हणाली.
मग तू ज्या वेळेला इथून जात होतीस ना, त्यावेळेला तुझं चालणं इतकं आकर्षक होतं आणि तू इतकी सुंदर दिसत होतीस. आणि मग लक्ष्मी, तू तिची धाकटी बहीण ना, तू ज्या वेळेला झाडाला हात लावून येत होतीस ना, तेव्हा तू इतकी आकर्षक चालत होतीस आणि इतकी सुंदर दिसत होतीस. दोघी समजतात यांना काय सांगायचंय, त्याप्रमाणे लक्ष्मी तिथून निघून जाते. लक्ष्मी त्या ठिकाणी राहते, वास करते. तेव्हा अशी ही लक्ष्मी आणि अशा ह्या लक्ष्मीची आपण आता लक्ष्मी कुबेर लक्ष्मी पूजन आता आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपण लक्ष्मीची प्रार्थना करूया की नमस्ते सर्व देवानां वरदासी हरे हे प्रिया या गती त्वत् प्रपन्नानां सा मे स्यात् तव दर्शनात. असं लक्ष्मीची प्रार्थना करताना अनेक लोक ही प्रार्थना लक्ष्मीची करत असतात. याचा अर्थ असा आहे की हे लक्ष्मी, तू वर देणारी आहेस. हरे हे प्रिया, तू विष्णूला प्रिय असणारी अशी आहेस. आणि त्यामुळे प्रपन्नाना म्हणजे तुला शरण आलेल्यांना तू जी गती म्हणजे जे काही देत असते, जे स्थान देत असते, सा मे स्यात् तव दर्शनात, ते मला तुझ्या दर्शनामुळे प्राप्त हो. आणि अशी ही प्रार्थना सर्वजण करत असतात. आज आपण सुद्धा या लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी आपणही अशी प्रार्थना लक्ष्मीला करूया. आणि ही लक्ष्मी, ही प्रसन्नता, ही समृद्धी, हे मांगल्य, हे पावित्र्य आणि हे तेज, ही कांती आपल्याही घरात सतत राहो अशी आपण लक्ष्मीला प्रार्थना करूया. धन्यवाद. मंडळी, लक्ष्मीचं महत्व आपल्या घरोघरी धनसंपदा नांदावी म्हणून काय केलं पाहिजे आणि काळानुरूप त्याच्यामध्ये कसे बदल झालेत आणि आपल्या मनातले जे वाईट विचार आहे, किंतु परंतु आहेत, ते सगळं वगळून मांगल्याला, पावित्र्याला कसं आपण स्थान दिलं पाहिजे आपल्या मनामध्ये, हे आपण सगळं लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने करणार आहोत. आणि त्याचं महत्व आपल्याला आज मेधा सोमण मॅमनी खूप छान उलगडून सांगितलंय. तर ह्या लक्ष्मीपूजनानिमित्त हा एपिसोड तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तर हा एपिसोड तुम्ही नक्की बघा, तुमच्या स्नेहींना देखील पाठवा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. वर्तमानचा या भागात आपण इथेच थांबूया. पुढील भागामध्ये आपण प्राध्यापक मेधा सोमण आणि दाक्रू सोमण यांची एकत्र मुलाखत घेणार आहोत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या 2 सणांबाबत. तर या एपिसोडवर इथेच थांबूया. नमस्कार.